हॅलो टू ऑल माय बिलव्ड एस्पिरंट्स. मी खूप आशा करतो सगळ्यांची तयारी एकदम जोरदार चालू असेल. बीएमसीच्या डेट्स आल्यापासून तुमची एक्साइटमेंट वाढायला पाहिजे, पण मला मेसेज येत आहेत सर आमचं प्रेशर वाढतंय. प्रेशर वाढायचा काही संबंध नाही आहे, कारण आपल्या डेट्स मला वाटतं म्हणजे एक्झाम जी पहिल्यांदा न्यूजपेपरमध्ये ऍडव्हर्टाईज आली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ती येऊन गेलेली, राईट. त्याच्यानंतर तर 26 डिसेंबर पर्यंत तर फॉर्म फिलिंग चालू आहे. म्हणजे कम्फर्टेबली सगळ्यांना सुरुवातीचे 10 दिवस सोडले तरी सुद्धा 4 महिने मिळतात, राईट. सो आता आपण हा एक्सक्लुझिव्ह स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी आधी सुद्धा टेक्निकलचा नॉन टेक्निकलचा सेपरेट तुम्ही पाहिला असेल. जर माझा चॅनल तुम्हाला माहिती असेल तर तिथे मी ते अपलोड केलेला होता. पण आता काय आहे, हा स्पेसिफिक आपल्याला आहे ना, हा स्पेसिफिक आपल्याला 40 डेज तुमचा अप्रोच काय असला पाहिजे, करेक्ट वे मध्ये तुम्ही कसं प्रोसीड केलं पाहिजे, आपल्याला ते पाहायचं आहे. सो आणि ह्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या सुद्धा गोष्टी मी बोलणार आहे त्यांच्यावर. ओके, आपण त्यांच्यावर थोडंफार एम्फेसिस करूया. सोबत सिव्हिल इंजिनिअरिंग आहेच आणि सगळ्यांसाठी कॉमन जे आहे ते नॉन टेक्निकल म्हणजे रिझनिंग आणि जीएसजीके. ओके, सगळ्यात पहिलं तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, एक्झाम डेट्स डिक्लेअर झाल्यापासून बरेच प्रत्येक फॅकल्टीजने त्या अकॅडमीजने आपापले स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज आणलेले आहेत. उगाच ते स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ बघणं हा तुमचा सिलेबसचा पार्ट नाहीये, राईट. आता तुम्ही माझा पण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघाल. सगळ्यात पहिलं म्हणजे आहे ना, तुम्ही स्वतः तुम्हाला एक सिलेक्शन स्वतःचा पाहिजे आणि ते सिलेक्शन होण्यासाठी त्या पर्टिक्युलर माणसाला ओके सगळ्यात कोण चांगलं ओळखतं ना, तोच सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी बनवू शकतो त्याच्यासाठी. आणि तो कोण माहितीये, त्याला कोण चांगलं ओळखतं स्वतःला, त्या व्यक्तीला माहितीये, तो व्यक्ती स्वतः, राईट. सो सगळ्यात पहिलं तर मी सांगतोय, तुम्ही माझी स्ट्रॅटेजी बघा, तुम्ही बाकीच्यांची स्ट्रॅटेजी बघा, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जे काही वर्कआउट होतंय ते ऍक्च्युअली तुम्ही अक्वायर करून तुम्ही प्रोसीड करायचंय. शेवटी अल्टिमेटली बघा, टू बी व्हेरी ऑनेस्ट, इफ आय गेट व्हेरी क्लिअर, मला तुमचं सिलेक्शन पाहिजे, तुमच्या आयुष्यात तुमचा आनंद पाहिजे, तुमच्या घरी तुमच्या आई वडिलांना समाधान हवंय. सो त्यासाठी मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की माझी स्ट्रॅटेजी बेस्ट आहे. जी तुम्ही वापराल ना ती स्ट्रॅटेजी सगळ्यात बेस्ट आहे, राईट. सो आपण आता प्रोसीड करूया. ओके, आणि हे एसीजेई पण काही स्पेसिफिक नसेल. येस, ह्याच्यामध्ये काही गोष्टीच्या मी मुद्द्याने तुम्हाला सांगेन, तुम्हाला पण कळून येईल. ऍक्च्युअल मध्ये काही प्रॅक्टिकल टार्गेट्स आहेत. ओके, प्रॅक्टिकल वेने आपण करेक्ट वेने आपण बघूया. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पेपर पॅटर्न. येस, त्याच्यामध्ये काय आहे हे मी मुद्दा मेन्शन केलेला आहे. आपण 1 बाय 1 प्रत्येक गोष्टींवर येऊया. सो बघा, आपलं इंजिनिअरिंग, मग ते सिव्हिल वाल्यांसाठी सिव्हिलचे आपले 13 सब्जेक्ट्स, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी त्यांचे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते, राईट. सो ते 60 क्वेश्चन्स. ओके, देन रिझनिंगचे 20 क्वेश्चन्स आणि जनरल नॉलेजचे 20 क्वेश्चन्स. इथे अट काय आहे बघा, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला येणार आहे, राईट. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला येणार आहे. देन त्याच्यानंतर 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे. ह्यामुळे काय होत आहे माहिती आहे, ह्या दोन पॉइंट्समुळे तुम्हाला मॉक टेस्ट इम्पॉर्टंट आहे. मॉक टेस्ट इम्पॉर्टंट आहे हे आपण बोलूया पुढे, ठीक आहे. सो पहिला तर आपल्याला पॅटर्न माहिती आहे. देन त्याच्यानंतर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काही सांगायचं आधी, ठीक आहे, तुम्ही काही माझ्याकडून ऐकायच्या आधी मला पहिल्यांदा तर काही गोष्टी क्लिअर करायच्या, स्पेसिफिक्स क्लिअर करायच्या. येस, ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला तुमचा माइंडसेट करेक्ट ठेवायचा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःला हे समजावा, स्वतःला हे माहिती करून घ्या. आता आपली जशी 9 फेब्रुवारीला मेकॅनिकलचा पेपर लागलाय ना, त्याच टायमिंगला मागे पुढे गेटची पण एक्झाम कंडक्ट होते देशामध्ये आपल्या. सो दिस इज नॉट अ गेट, राईट. बीएमसीची मग ती सब इंजिनियरची एक्झाम असू दे किंवा ज्युनियर इंजिनिअरिंगची एक्झाम असू दे, ती गेट नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका. काहीतरी IBPS आहे, BMC आहे, काही ते डेडली कॉम्बिनेशन आहे आणि खूप काहीतरी सगळ्यात मोठं काही विचित्र होणार आहे, तसं काही नाहीये. येस, consistency is the key and revision is the super key. So you have to practice on mocks. Okay, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये मॉक द्यायचंच आहे, कारण काय, as our paper pattern demands for it.
बघा ना, कमी तुम्हाला वेळ मिळतोय 90 मिनिट्स आणि तुम्हाला 100 क्वेश्चन्स करायचे आहेत. त्याच्यामध्ये रिझनिंगचे काही ट्रिकी पण क्वेश्चन्स असणार. आणि सगळ्यात माहितीये तुम्हाला, निगेटिव्ह मार्किंगच्या पॅटर्न मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं माहितीये, करेक्ट क्वेश्चन पिक करणं. क्वेश्चन करेक्ट करणं किंवा तो इनकरेक्ट होणं ही पुढची गोष्ट आहे, हे आउटकम झालं. पण त्याच्यासाठी, त्या आउटकम साठी तुमचं करेक्ट राहणं किंवा ते इनपुट काय असणार आहे माहितीये, ओके, करेक्ट पिक करणं. आणि ते करेक्ट पिक करण्यासाठी आहे ना, तुम्हाला मॉक टेस्ट देणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये पण टाइम कमीच आहे म्हणा. सो त्याच्यामुळे मॉक टेस्ट ची डिमांड इथे खूप वाढते. डू नॉट स्किप एनिथिंग. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉलेज टायमिंगला आपण कसं प्रिपेअर करायचो आपल्या सगळ्यांना माहितीये. तुम्ही आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये आलेला, येस, ही ते कुठली पण एक्झाम असू दे, कुठली सुद्धा एक्झाम असू दे, कुठली तुम्ही ITI ची लेवलची देताय, कुठली CA लेवलची देताय, म्हणजे असिस्टंट लेवलची देताय, किंवा क्लास 1 ऑफिसरची देताय, स्किप काहीही करायचं नाहीये. इथे सब्जेक्ट स्किप होत नाहीत, टॉपिक एखादा स्किप होऊ शकतो. सो देन त्याच्यानंतर नेव्हर एव्हर गिव्ह अप. तुम्हाला गिव्ह अप करायचं नाहीये. जर ते तयार असाल त्यासाठी तर आपण प्रोसीड करूया. येस, माझ्यासोबत सगळ्यांनी प्रोसीड करायचंय. सो आपल्याला एक्झाम डेट्स परत एकदा मी रिवाइज करतो, तुम्हाला माहिती असतीलच प्रत्येकाला. मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल, येस, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकलच्या 9 फेब्रुवारीला आहे आणि 2 मार्चला आहे. तुम्हाला सांगू, सगळ्यात लकी कोण असणार आहेत, सगळ्यात ऍडव्हान्टेजेस स्टुडंट्स आहेत ना, ते आपले 9 फेब्रुवारीला सब इंजिनियरचा पेपर देणारे असणार आहेत. येस येस, तुम्ही म्हणत असाल सर असं कसं म्हणताय तुम्ही, ऍक्च्युअल मध्ये काय माहितीये, उगाच एक्झाम वाढली की कॉम्पिटिशन वाढते, उगाच कट ऑफ वर जातो. आता अर्धे लोक तर आहेत ना, डेट्स आल्यानंतर अर्धेच तिथे गळाले असतील, अर्ध्यांच्या तलवारी तिथे, आणि त्यांचे विचार आणि काही स्वप्न दारादिर्दी पडलेले असतील. हे तुम्ही लिहून घ्या. जो मुलगा एक्झाम डेटची वाट न बघता, जो नोटिफिकेशन आल्यापासून जो प्रिपरेशन लागलेला आहे ना, ते सगळ्यात इथे गेम चेंजिंग ते ठरणार आहे. कुठे, या पहिल्या 9 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये. आणि तसंही मला ज्यावेळेला मुलं विचारायचं, माझा एक अंदाज होता मार्च पर्यंत एक्झाम लागू शकते. फेब्रुवारी मला कधीच वाटलं नव्हतं. काही तर मुलं 15-16 जानेवारीला मला मेसेज करत होते, सर आम्हाला हे कोणतरी म्हणतात की जानेवारीमध्ये पेपर होणार आहे. तसं नसतं, उगाच तुम्ही नको त्या गोष्टींकडे शिरत बसता. सो मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा 9 फेब्रुवारीला आणि देन 2 मार्चला जेईचा आहे. एक चांगलं झालं, हायकोर्टच्या डिसिजनमुळे जे फक्त डिग्री होल्डर्स होते त्यांना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळाली. फक्त सब इंजिनियर 9 फेब्रुवारीला, जर काही लोक इनसफिशियंट जरी राहिले त्या पेपरमध्ये 9 फेब्रुवारीच्या, तरी तुमच्याकडे पण चान्स असणार आहे 2 मार्चचा. येस, 2 मार्चचा. आणि जो माणूस आपल्या स्वतःच्या चुकांमधून, चुका करायलाच माणसाचा जन्म झालेला आहे, येस, जो माणूस चुका करायला स्वतःच्या चुकांमधून त्या करेक्ट करतो, इम्प्रूव्ह करतो, तो नक्कीच तो त्याची थ्रेशोल्ड लाईन पार करतो. सो तुम्हाला एक गोल्डन चान्स मिळणार आहे परत कधी, मार्च मध्ये, 2 मार्च. मस्त तुम्ही सिव्हिल वाल्यांच्या आधी एक आठवडा मस्त फ्री होऊन सगळे, मला वाटतं गोवा हिमाचल जाणार आहेत. देन त्याच्यानंतर यस, आपल्या स्थापत्य सिव्हिल, दी मोस्ट रिस्पॉन्सिबल सिव्हिल कनिष्ठ. इथे काय आहे, इथे पहिला ज्युनियर इंजिनिअरिंगचा पेपर आहे तुमचा. येस, पहिला जेईचा पेपर आहे आणि मग तुमचा एसीचा पेपर आहे. आणि जो की 3 व 8 मार्च आणि एसीचा 9 मार्च. म्हणजे काही मुलांना आहे ना, ह्या बघा, काही मुलांना ज्यांचा 3 ला पेपर झालाय जेईचा आणि एसीचा 9 मार्च आहे, त्यांना 6 डेज मिळत आहेत मध्ये. आणि इथे 8 आणि 9 तर ते बेस्टच आहे. डायरेक्ट 2 दिवस ह्याच्यासारखी काय मिनी टेस्ट सारखी 2 दिवस मॅच खेळायची आहे जाऊन तुम्हाला. सो या एक्झाम डेट्स आहेत. आपण प्रत्येक गोष्टींना आपण टच करणार आहोत, प्रत्येकावर बोलणार आहोत. पण सगळ्यात आधी एकतर मी ऑलरेडी सिव्हिल आणि नॉन टेक्निकल ह्याचे व्हिडिओज टाकलेले होते, त्याच्यावर बऱ्यापैकी मुलांना, ज्यांनी मला पाहिलंय त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. मेकॅनिकल इलेक्ट्रिकलवर मला व्हिडिओ टाकायला ड्यू टू माय ऍक्च्युअल मध्ये हेक्टिक शेड्यूल लगेच पॉसिबल नाही झालं. पण ते काही ऍज अ अपॉलॉजी स्लाइड नाहीये ही, डेफिनेटली. आणि जो प्रिपेअर करतो तो कधीच कोणावर डिपेंड नसतो, तो त्याचा रोजची मेहनत रोज उठून तो घेत राहतो. सो सगळ्यात पहिलं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल बद्दलचे काही महत्वाचे मुद्दे मी सांगायच्या आधी डिस्क्लेमर समजा. परत मला तुमचे अशा कमेंट्स नको आहेत काउंटर करणाऱ्या, ठीक आहे. तुम्ही काउंटर करा, दुसऱ्या गोष्टींना करा. मग तर मी तुम्हाला काय सांगतोय, प्रत्येकाला माहिती झालं असेल, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो काही मला अनुभव आहे तो मी माझे स्वतःचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे टेक्निकलचे पेपर्स इतके वर्ष दिलेले आहेत. काही एक्झाम्स मध्ये म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिस गेट मध्ये पण यश अपयश मिळत मिळत इथपर्यंत आलोय.
सो जो काही अनुभव आहे तो ऍज अ मी बिईंग सिव्हिल इंजिनियर आणि अनुभव सुद्धा तोच आहे, राईट. मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा पर्सनली मला अनुभव नसला तरी सुद्धा मी तुमच्या समोर फक्त काही घेऊन यायचं म्हणून आलेलो नाहीये. ह्याला एक बेस आहे, तो बेस असा आहे, माझा स्वतःचा घरी भाऊ मेकॅनिकल इलेक्ट्रिकलची तयारी करतोय, द बेस्ट वे मध्ये तयारी करतोय. मग तो रात्री 12 वाजता येऊन 3:30-4 पर्यंत तो त्याची स्टडी करत असतो. अगेन 9-9:30ला उठून तो ऑफिस जातोय. सो तो स्वतः आहे. परत माझे काही असे ओळखीचे लोक आहेत जे ऑलरेडी मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या डेझिग्नेटेड पोस्टवर गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतायत, अगदी सेंट्रल पासून, म्हणजे अगदी बीआरसी मध्ये पण आहेत, एनपीसीएल मध्ये सुद्धा आहेत आणि आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. सो अशा एक आहे ना 8 ते 10 लोकांचं, आय गेस 9-10 लोक पूर्ण मी काय केलं, प्रत्येकाला एक कॉमन फॉर्म बनवला, कॉमन एक क्वेश्चन बनवले आणि ते प्रत्येकाला ज्यांना शक्य होतं पर्सनल, माझा भाऊ तर माझा घरीच असतो, बाकीचे लोक जे ऑलरेडी पोस्टेड आहेत कुठेतरी, तर त्यांना मी व्हॉट्सअप थ्रू ते पाठवले. त्यांच्याकडून ते सगळे पॉइंट्स लिस्ट डाऊन करून घेतले आणि जे काही माझे डाऊट्स होते ते त्यांना कॉलवर विचारून क्लिअर केले. आणि हे काही मुद्दे आणलेले आहेत, तुमचा बीएमसीचा सिलेबस त्याला अटॅच केलेला होता, राईट. म्हणजे त्याच्यामध्ये तर 5-6 लोक होते ज्यांनी बीएमसी सुद्धा आधी एक्सपिरियन्स केलेली आहे. सो आपण बघूया पहिलं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी. बाकीच्यांनी कुठे जायचं नाहीये, कारण पुढचे आपले सगळ्या स्लाइड्स असणार आहेत त्या बऱ्यापैकी कॉमन असणार आहेत. आपण ह्याच्यानंतर आपण आपल्या सिव्हिलकडे बघतोय. सो सगळ्यात बघा, पहिलं डिसिजन इज युअर टू गिव्ह अप ऑर वेकअप. हे तर नक्की आहे, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला म्हटलंय आता, ठीक आहे. सो देन त्याच्यानंतर स्ट्रेंथन युअर रिझनिंग अँड जीके. बघा एक तर गोष्ट नक्की आहे, मला नाही माहिती आहे कुठल्या मुलाची मेकॅनिकल इंजिनियर वाल्याचं त्याचे स्वतःचे सब्जेक्ट कसे आहेत आणि त्याचे स्वतःचे सब्जेक्ट करून तो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कसे करतोय, किंवा सेम वाईस वर्सा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ऍस्पिरंटसाठी. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे माहितीये, तुम्हाला जर एज घ्यायची आहे ना तर रिझनिंग आणि जीके तुम्हाला स्ट्रेंथन करायचंय. म्हणजे जर एक नॉर्मल ऍस्पिरंट जर तो ऑन अ डेली बेसिस जर तो जीके आणि रिझनिंग साठी जर तो स्पेसिफिक अमाऊंट ऑफ टाइम देतोय ना, त्याला 1.1 ने मल्टिप्लाय करा आणि तेवढा तुम्हाला एक्स्ट्रा टाइम द्यायचा आहे. म्हणजे 10-20% एक्स्ट्रा देऊन तुम्हाला रिझनिंग आणि जीके तुम्हाला करायचं, राईट. ज्यांना वाटतंय की सिलेबस खूप मोठा आहे, आम्हाला ज्यांनी कुठलं कोचिंग लावलं नाहीये, ज्यांना मेकॅनिकलचे बॅकग्राऊंड आहे, त्यांना इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स काहीच कळत नाहीये, किंवा वाईस वर्सा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांना मेकॅनिकलचं काही समजतच नाहीये, अशा केसमध्ये मुलांनी पहिलं तर काय करायचंय, तुम्ही जीके आणि रिझनिंग मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये मेहनत घ्यायची आहे. पण तेच तुम्हाला क्लिअर करणार आहे का, तर तसं नाहीये, तुम्हाला करायचंच आहे. येस. देन त्याच्यानंतर डू नॉट स्किप द सब्जेक्ट ऍट ऑल. येस, स्किप टॉपिक्स. मी म्हटलं तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सब्जेक्ट स्किप करणं अलाव नसतं, तुम्ही टॉपिक स्किप करू शकता. ओके. आणि जे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाले म्हणतात ना की आम्हाला सर म्हणजे वेन इट्स कम्पेअर्स टू विथ सिव्हिल इंजिनिअरिंग हॅज 14 लिस्ट डाऊन सब्जेक्ट्स अँड वी गॉट लाईक 36 to 40 सब्जेक्ट्स. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सांगू का, जे काही ठळक सब्जेक्ट्स आहेत ना ते वरतीच आहेत 10-12. त्याच्यानंतर खाली फक्त तुमचे मुद्दे दिलेले आहेत, लाईक पीपीटीचे जसे मुद्दे असतात ना तसे मुद्दे दिलेले आहेत. ते तुम्हाला डिकोड करता आलं पाहिजे तुमचा सिलेबस. सो फॉर टेक्निकल, येस, यू नीड नॉट टू गो डीप. ओके. तुम्हाला डीप जायची गरज नाहीये, बट काय आहे, तुम्हाला वाईड कव्हरेज करायचंय. जे काही गोष्टी आहे म्हणजे ते इंटरनेट पासून काही ते स्काडा आहे, बरेच गोष्टी आहेत, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल, त्या गोष्टी मेकॅनिकल वाल्यांना बरेच तिथपर्यंत ते कव्हर करायचंय. तुम्हाला पदवी घ्यायची नाहीये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची, राईट. सो ते एक तर आहे, तुम्हाला डीप नसेल जायचं पण तुम्हाला कव्हरेज करायचं. येस, ते कव्हरेज एक्झाम डिमांड करते, राईट. देन त्याच्यानंतर मार्क्स एक्सक्लुसिव्ह पॉइंट्स फ्रॉम युअर सिलेबस कॉपी. सिलेबस कॉपीचे ऍक्च्युअल मध्ये तुमच्याकडे ही अशी कॉपी पाहिजे प्रॉपर, राईट. सो म्हणजे हार्ड कॉपी. तिथे तुम्हाला काय करायचं माहितीये, सगळ्यात पहिलं तर आहे ना असे मार्क करा की एक्सक्लुसिव्ह काही सब्जेक्ट्स आले. सिव्हिल मधले तर मी बरेच सांगू शकतो. मेकॅनिकल मधलं एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, कंप्रेसिबल फ्लुइड फ्लो. नॉर्मली आपण टिपिकल जे फ्लुइड मेकॅनिक्स हायड्रोलिक मशीन शिकतो ना त्यावेळेला आपण इनकम्प्रेसिबल फ्लो, कारण बर्नॉलीजचं इक्वेशन आपण ज्या वेळेला डिराईव्ह करतो त्याच वेळेला फ्लुइड इज इनकम्प्रेसिबल, एक त्याचा वन ऑफ द मेजर अझम्पशनच आहे, राईट. म्हणजे जो आपला रो मास डेन्सिटी असते ती. पण इथे त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे की कंप्रेसिबल फ्लुइड फ्लो. आता त्याच्यावर तुम्हाला खूप काही पीएचडी किंवा मास्टर्स लेवलचं तुम्हाला काही येणार आहे का, किंवा क्वेश्चन किंवा न्यूमेरिकल नाही येणार. तुम्हाला बेसिक क्वेश्चन येणार आहे, पण ते तुम्ही केलेलं पाहिजे. हे तुम्हाला आणि करण्यासाठी आधी तुम्हाला माहिती पाहिजे
की हा काहीतरी कन्व्हेन्शनल फ्लुइड मेकॅनिक्स हायड्रोलिक मशीन जो आपला सब्जेक्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी म्हणतोय, तर तिथे कंप्रेसिबल फ्लुइड फ्लो हा काहीतरी एक वेगळा पॉइंट त्यांनी नोट डाऊन केलेला आहे. जर तो नोट डाऊन केलेला आहे तर तो तुम्हाला सिरियसली घ्यायचा आहे, राईट. सो त्याच्यानंतर प्ले ॲट युअर स्ट्रेंथ इन युअर टेक्निकल डोमेन. म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला, तुमचं टेक्निकल म्हणजे मेकॅनिकल वाल्यांसाठी जर त्याच्या मेकॅनिकलचं सब्जेक्ट स्ट्रेंथ आहे तर ती स्ट्रेंथ तुम्ही ऍक्च्युअल तिला स्ट्रॉंग बनवा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी इलेक्ट्रिकलची स्ट्रेंथ आहे ती तुम्ही स्ट्रॉंग बनवा, आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वाल्यांना सोबत आपल्या त्या स्ट्रेंथ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स पण ऍड ऑन करून घ्या, राईट. आणि मग तुम्ही कव्हर करायला त्याला मेकॅनिकलचे सब्जेक्ट शिकू शकता, पण तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर खेळायचे, राईट. कुठला हा पॉईंट झाला ना. देन त्याच्यानंतर बघा तुमच्या सिलेबसची जी कॉपी आहे ना, सिलेबसची कॉपी, त्याच्यामध्ये बघा नंबर 15 काय आहे, इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स, ओके. आणि नंबर 29 कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, राईट. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स हे मेकॅनिकल स्टुडंटसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमची स्ट्रेंथ जरी मेकॅनिकल असली तरी त्याच्यासोबत तुम्हाला हे प्रॉपर पॉईंट नंबर 15 आणि पॉईंट नंबर 29 हे तुम्हाला कव्हर करायचेच आहे, राईट. हे तुम्हाला कव्हर करायचेच आहे. ह्याच्यामधून तुम्हाला काही स्किप नाही करायचं आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर साठी स्पेशल सांगतोय. सो फॉर द रेस्ट सब्जेक्ट यू नीड टू कव्हर द टॉपिक्स अँड इझी एमसीक्यू हॅव टू परफॉर्म, ओके. आता फॉर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांकडे येऊया. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, येस, जो मेकॅनिकलचा सिलेबस आहे ना, म्हणजे पॉईंट नंबर 1, 4 आणि 5 आणि 8, म्हणजेच बघा काय आहे, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, देन सॉम, फ्लुइड मेकॅनिक्स हायड्रोलिक मशीन, रॅक, ओके, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, हे सब्जेक्ट तुम्हाला सोडायचे नाहीयेत. म्हणजे अलॉंग विथ युअर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट्स यू हॅव टू प्रिपेअर वेल फॉर दिस 4 पॉइंट्स, ओके, विच सब्जेक्ट लाईज. तुम्हाला हे स्पेसिफिक तुम्हाला करायचं आहे. देन त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला डिकोड करायचं म्हणजे काय आहे, मी एक एक्झाम्पल घेऊन आलोय. तुम्ही जर तुमचा सिलेबस बघता आणि 36 आणि 40 पॉइंट्स बघूनच जर गार होत आहे तर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही तुमचं नुकसान करून बाकीच्यांची मदत करताय, कॉम्पिटिशन त्यांची कमी करून. बघा तुम्हाला सांगतो की किती पण नंबर ऑफ सब्जेक्ट तुम्हाला दिलेले असू देत, पण आता बघा जो पॉईंट नंबर 11 आणि 12 आहे, ओके, पॉईंट नंबर 11 आणि 12 हे मी स्वतः अनालिसिस केलेलं आहे. हे स्वतः मी माझ्या भावाची मदत घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. येस, ऑलरेडी मेन्शन अँड सब टॉपिक्स, ओके. म्हणजे पॉईंट नंबर 11 आणि 12चे जे मेन्शन सब टॉपिक्स आहेत, राईट, ते ऑलरेडी 7 नंबरचा जो आहे ना, 7 नंबरचा म्हणजे काय आहे तो, आयसी इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन, राईट, त्याच्यामध्ये ऑलरेडी ते गिव्हन आहे. म्हणजे आयसी इंजिनच्या 7 नंबरच्या पॉईंट मध्ये सब टॉपिक जे आहेत ना, तेच तुम्हाला नंतर 11 आणि 12 नंबरला दिलेले. हे तुम्हाला डिकोड करता आलं पाहिजे, राईट. कळतंय तुम्हाला. देन त्याच्यानंतर जे डिझाईनचे सब्जेक्ट्स आहेत, ओके. आता आमचं सिव्हिलचं पण डिझाईन असतं. सो मी माझे जे एक जुने कलिग होते जे आता NPCIL मध्ये आहेत, सो मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या डिझाईन पेक्षा आमचं डिझाईन फरक कसं पडतं माहिती आहे, आम्हाला कंपोनेंट्स असतात, जसे तुमचे कॉलम बीम कंपोनेंट्स असतात तसे आमचे काही स्क्रू असतील किंवा काही जे मशीनचे कंपोनेंट्स असतात ते कंपोनेंट्स असतात. आणि त्या प्रत्येकाला मी त्यांना विचारलं, आम्ही IS कोड फॉलो करतो, तुम्ही काय करता. ते म्हणाले IS कोड आम्ही फॉलो नाही करत, आम्हाला प्रत्येक कंपोनेंटसाठी फॉर्म्युला असतो. मग तुम्हाला इथे काय करायचंय, तुम्हाला कंपोनेंट्स डिझाईनचे सब्जेक्ट्स म्हणतोय, या मेकॅनिकलचे डिझाईन कंपोनेंट्स आणि त्यांचे फॉर्म्युलास लिस्ट डाऊन करायचे. येस, त्याच्यावर सिंपल क्वेश्चन एक्सपेक्ट करा. हे सगळं मी सांगितलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी, राईट. सो आय होप, बघा मी एक्सेप्ट करतो, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल साठी माझ्या स्वतःच्या बाउंड्रीज आहेत, त्या मी एक्सीड करून तुम्हाला गाईड नाही केले. डेफिनेटली काही असे मुद्दे होते की जे तुम्हाला लक्षात आणून द्यायचे होते, ह्याच्यावर ऍक्च्युअल मध्ये मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार होतो, पण आता 9 फेब्रुवारी तुमची एक डेट जवळ आहे, मला तुमचा वेळ घालवायचा नाहीये. सो जर तुम्ही हा आपल्या जो पूर्ण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मधला जर ऍक्च्युअल मला तुम्ही ऐकू शकताय तर ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला हेल्प मिळेल. आणि मला ते हवंय की तुम्हाला तुमच्यापर्यंत माझं व्हॉइस आणि माझा व्हिडिओ पोहोचवायला, राईट. सो त्याच्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इव्हन सिव्हिल वाले जे मला आता पहिल्यांदा ऐकत असतील, मी हा पॉईंट आधी कव्हर केलेला आहे, सिलेबस ग्रीड. हे ऍक्च्युअल मध्ये सिलेबस ग्रीड काही नाहीये, आमचा सिव्हिलच्या जो सिलेबस आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ना बिल्डिंग मटेरियल्स
काय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स असा एक पॉइंट आहे, फर्स्ट वाला सब्जेक्ट आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी जे पॉइंट्स मेन्शन केले आहेत ना, त्याच्यामधून 4 पार्ट्स तयार होतात. पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी, पार्ट डी. हेच मी काय केलंय, ते सिलेबसचेच पॉइंट आहेत ना, टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये मी मेन्शन केले आहेत. ह्याचं एक फक्त हे सॅम्पल आणलेलं आहे. असं आधीच मी माझं जे युएनएम वर्तुळचं चॅनल होतं तिथे तर मी प्रत्येकाला दिलेली आहे सॉफ्ट कॉपी. हे बघा, जर दिसत असेल तर येस, हे बघा, हे बघा, इथे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि सॉम आहे. ओके, सो हे काय करायचं, हे ऍक्च्युअल मध्ये बेनिफिशियल आहे. ग्रीड करा, तुम्हाला माहिती पाहिजे ना आपल्याला काय काय करायचं आहे. आणि जरी स्किप करायचंय तर तुम्हाला स्किप काय करू शकता, हे इथले जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला स्किप करू शकता, पण ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जे काय तुमचा रिव्हिजनचा असेल, नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्हिंगचा असेल, डाऊट्स असतील, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहेत ना, ह्या सर्व कॉलम्सवर इथे पुढे तुम्ही ऍक्च्युअल मध्ये तिथे ट्रॅक करू शकता स्वतःला. सो सिलेबस ग्रीड विच आर इम्पॉर्टंट फॉर ऑल, राईट. येस, सिव्हिल इंजिनिअरिंग, माय ओन फील्ड, माय कम्फर्ट, राईट. सो इथे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बघा, सगळ्यात पहिलं तर तुम्हाला हे सांगायचं आहे, हे दाखवायचं आहे. हे ऍक्च्युअली मध्ये मी आधी पण सांगितलेलं, एक फ्लॅश कार्ड्स तुम्ही तयार करा. आता हे काय नाहीये, हे आपले सॉम मधल्या स्लोप अँड डिफ्लेक्शन चे जे फॉर्म्युलेज आहेत, राईट, स्टँडर्ड केसेसचे आहेत. म्हणजे फिक्स असेल तर फिक्स मध्ये युडीएल असेल, किंवा कॅन्टिलिव्हर असेल आणि तो युडीएल असेल, किंवा पॉइंट लोड असेल, किंवा मोमेंट असेल, तर काय केसेसचे आपल्याला माहिती आहे ना, स्लोप आणि डिफ्लेक्शन. फिक्स मध्ये फिक्सच्या एंडला आपला डिफ्लेक्शन 0 येतं. सो ते ज्या किंवा आणि जर सिंपल सपोर्ट असेल तर तिकडे डिफ्लेक्शन काहीतरी अकर होणार आहे. तर ती केस, ओके, आणि त्याचे फॉर्म्युले हे असे आहेत ना, मी ऍक्च्युअल मध्ये फ्लॅश कार्ड्स मध्ये बनवलेले माझ्या प्रिपरेशनला, आणि ते माझ्या कायम वॉलेटमध्ये असायचे, किंवा कधी बाहेर गेलो तर त्याचा यूज व्हायचा. ते फक्त तुम्हाला दाखवायला आणलेले मी, कारण त्याचा तुम्हाला खरोखर खूप चांगला यूज होऊ शकतो, राईट. सो बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग वाले इथे लक्ष द्या. तुम्हाला काय करायचंय, एकतर मी हे आधी पण सांगितलंय, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ते आरसीसी पर्यंत जे आपले डिझाईनचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला एकच ओके, आय रिपीट, हॅव टू मेक 1 कॉपी ओनली. एकच कॉपी तुम्हाला रिव्हिजन साठी बनवायची आहे. ती कशी बनवायची आहे, एकदम मायक्रो अक्षर काढून बनवायची आहे, नॉर्मल बनवायची आहे, ते तुम्ही डिसिजन घेऊ शकता. पण एकच कॉपी बनवा रिव्हिजन साठी. सगळे डिझाईन, आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि इव्हन टॉस, हे डिझाईन नसलं तरी पण डिझाईन साठी लागणारे प्रिरिक्विजिट आहे. हे ओव्हरऑल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे, राईट सर. तर ते तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग साठी तुम्हाला एक कॉपी करायची आहे. ओके, देन तुम्हाला प्रत्येकाला, म्हणजे फक्त सिव्हिल इंजिनियर्स नाही, इव्हन मेकॅनिकल वाल्यांना पण मी सांगू इच्छितो की तुम्हाला आहे ना, आपला नेक्स्ट पॉईंट काय सांगतोय तेच सांगतोय की तुम्ही ज्यावेळेला शिकताय ना त्यावेळेला चॅप्टर वाईज शिकायचं असतं. म्हणून आपल्या टेक्स्ट बुक मध्ये, आपल्या बुक्स मध्ये आपल्याला चॅप्टर्स दिलेले असतात इंडेक्स मध्ये. तर तुम्हाला शिकताना चॅप्टर वाईज शिकायचंय, पण तुम्हाला रिव्हिजन करताना तुम्हाला सेक्शन वाईज रिव्हिजन करायची आहे, सेगमेंट वाईज रिव्हिजन करायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, आता आमचं एक एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जो सिलेबस मध्ये दिलेला आहे म्हणून मी तो सब्जेक्ट घेतो. मेकॅनिकल वाल्यांना समजणार नाही, पण तुम्ही तुमच्या सब्जेक्टशी रिलेट करू शकता. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एक सब्जेक्ट आहे. आता तो पूर्ण सब्जेक्ट आहे 13 चॅप्टर्स मिळून बनलेला आहे. ओके, पण ज्या वेळेला मी त्याचे सेक्शन्स करतो ना, त्याचे पार्ट्स करतो, कंपार्टमेंट्स करतो, त्यावेळेला फक्त वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, ओके, आणि त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. ओके, त्या पोल्युशन कंट्रोलमध्ये एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन ते सगळं इन्क्लूड होतं. वेस्ट वॉटरमध्ये सगळे ट्रीटमेंट युनिट्स आणि ते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेस्ट, ते सगळं सिवेज डिस्पोजल, हे सगळं कव्हर होतं. आणि वॉटर सप्लायमध्ये सिव्हर ॲपॉर्टन्सेस, त्याचे सोर्सेस, ओके, त्याचे फोरकास्टिंग मेथड्स अँड ऑल, हे सगळं कव्हर होतं. आता तुम्हाला शिकताना तर तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज शिकायचंय ना 13, पण सेक्शन तुमचे किती बनतायत, 3 बनतायत. रिव्हिजन करताना जर तुम्ही 3 सेक्शन मध्ये रिव्हिजन करताय तर 3 सेक्शन झाल्यानंतर तुमची रिव्हिजन डन, राईट. सो ऑलवेज शिकताना वेळ का लागतो आपल्याला, कारण त्याच्यामुळे लागतो. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला कन्सेप्ट लर्न करायचा असतो त्यावेळेला, पण रिव्हिजन करताना ही ट्रिक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय होतं माहितीये, तुमच्या नंबर ऑफ टास्क असाइन आहेत ना ते कमी होतात आणि तुम्ही करू शकता इफेक्टिव्हली. हे प्रत्येकासाठी आहे. ओके, देन त्याच्यानंतर बघा मी काय म्हणतोय, पहिला सॉम, ओके, देन त्याच्यानंतर सर्वे, हे नोट डाऊन करा, सर्वे, देन त्याच्यानंतर जिओटेक, मग हायवे,
राईट, आणि लास्टचा एन्व्हायरमेंट. किती झाले हे? 3, 2, 5 सब्जेक्ट. हे तुमचे काय आहेत माहितीये? हे 5 सब्जेक्ट तुमचे मॉर्निंग सब्जेक्ट ह्यांना मी नाव दिलेलं आहे. मॉर्निंग सब्जेक्ट का नाव दिलेलं आहे? कारण हे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला तुमच्या दिवस चालू होताना तुमच्या फर्स्ट स्लॉट मध्येच करायचं आहे. जे स्टुडंट्स ऑफिसला जात आहेत, वर्क करतायत, ओके, किंवा ज्यांना सकाळचा टाइम कुठेतरी दुसऱ्या कामासाठी ऑक्युपाईड आहे, ते ज्या वेळेला तुम्ही स्टडीला बसताय ना, त्यावेळेला फर्स्ट युअर टास्क इज टू डन, ओके, और टू स्टडी फ्रॉम दिस 5 सब्जेक्ट्स, राईट. सो सॉन्ग, सर्वे, जिओटेक, हायवे, एन्व्हायरमेंट हे तुम्हाला मॉर्निंग सब्जेक्ट्स आहेत. हे ऍक्च्युअल मध्ये तसं डिसइंटिग्रेट करा, राईट. सो सिव्हिलची स्ट्रॅटेजी होती. बाकीच्या काही गोष्टी आपण पुढच्या स्लाइड्सवर बघतोच आहे. तुम्हाला हे मी सांगितलंय हे काय आहे, असं तुम्ही ट्रिक्स वापरू शकता. जी लोक ट्रॅव्हलिंग मध्ये ट्रॅव्हल करतायत वर्कसाठी किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी, त्यावेळेला तुम्ही तुमचा काहीतरी एक 12-10 मिनिटाची 5-7 मिनिटाचा तुम्ही स्वतःचा रिव्हिजन करताना व्हॉइस रेकॉर्ड करून ऐका. रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, येस. आता आपण स्ट्रॅटेजीवर येऊया. अजूनपर्यंत तर आपण मेकॅनिकल स्पेसिफिक बोललो, देन त्याच्यानंतर सिव्हिल बोललो. त्याच्यामध्ये पण मध्ये मध्ये मी स्ट्रॅटेजीवाले मुद्दे येऊन गेलेच आपले, तरी सुद्धा आपण बघूया स्पेसिफिक पुजारा स्ट्रॅटेजी. सगळ्यात आधी आहे ना पुजारा स्ट्रॅटेजी. येस, ही ऍक्च्युअल मध्ये पुजाराला रिप्रेझेंट करते. पुजारा स्ट्रॅटेजी ऍक्च्युअली रिप्रेझेंट करते. आणि ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सांगू का, पुजारा स्ट्रॅटेजी ही जी आपली आहे ती अजिबात इररिलेव्हंट नाहीये. ही ऍक्च्युअल दी मोस्ट प्रॅक्टिकल आहे नेक्स्ट आपल्या ह्या एक्झामसाठी. सो त्यासाठी आहे ना, त्यासाठी फक्त मला ह्या गोष्टी पाहिजे तुमच्याकडून. एकतर तुम्ही ह्या थ्रू आउट युअर पिरियड टिल युअर एक्झाम इज गोइंग टू हॅपन, ओके, फर्स्ट ऑनेस्टी, देन कन्सिस्टन्सी अँड देन इंटरेस्ट, राईट. ह्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये तुम्ही आता स्वतःला विचारा की तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही स्वतःशी ऑनेस्ट राहायला तयार आहात का पुढचे दिवस? तुम्हाला कन्सिस्टंट राहता येणार आहे का? ओके, मग ते काही तुमच्यावर डिपेंड असेल किंवा नसेल सुद्धा, बट कन्सिस्टंट राहता येणार आहे का हे स्वतःला विचारा. आणि देन त्याच्यानंतर जर तुम्ही रोज कन्सिस्टंट राहताय ना, तर एक तुम्हाला 10, 15, 12 दिवसानंतर तुम्हाला कळून जाईल. तुम्ही खूप थकलेले असाल, खूप मेहनत करत असाल, पण तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप झालेला असेल, तुम्ही त्या प्रोसेसमध्ये इंटू गेलेला असाल, म्हणजेच तुम्हाला इंटरेस्ट आलेला असेल. येस, कारण विदाऊट इंटरेस्ट आपण सस्टेन नाही करू शकत. येस, विदाऊट इंटरेस्ट सस्टेन नाही करू शकत. सो इंटरेस्ट म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही आता तो आपला ह्याचा कॅनव्हास आणा आणि डायरेक्ट ड्रॉइंग चालू करा. तसा इंटरेस्ट नकोय आपल्याला. आपल्याला आपण जे काम करतोय ना, ते काम मला करायचंय, हा इंटरेस्ट पाहिजे. सो त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं आणि स्वतःशी ऑनेस्ट राहायचं, राईट. सो पहिलं ते तर विचारा. जर त्याचा आन्सर काही ह्याच्यामधलं एक जरी नाही येत आहे ना, तर आय गेस तुम्ही काहीतरी चुकीचं डिसिजन घेऊन आपण आता काही एक्झामचं टार्गेट करताय तुम्ही, राईट. कारण हे एक्झाम सगळं हे डिमांड करतं. देन त्याच्यानंतर टेक्निकल बघा, बोथ आहे सिव्हिल आणि मेकॅनिकल साठी. ओके, तुम्हाला प्रत्येक राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला जे आपले 3 सेक्शन्स आहेत ना, आपण सगळ्यात व्हेरी फर्स्ट स्लाइडला बघितलेले, इंजिनिअरिंग, रिझनिंग आणि जीके, जनरल नॉलेज, ते तुम्हाला रोज करायचंय. एक्झाम्पल देतो, जर जनरल नॉलेज तुम्ही म्हणताय नाही आता सर आम्हाला भरपूर काम आहेत, आम्ही टेक्निकल इंजिनिअरिंग करतो आणि रिझनिंग सोबत करू हवं तर, ओके, फार तर तुमच्यावर उपकार म्हणून आमचे, पण जीके नाही जमणार सर. आम्ही जीके शेवटचे 10 दिवस असताना आम्ही बेस्ट फॉर्मॅट मध्ये करणार. प्रॉब्लेम काय होतो माहितीये, तुम्ही बघा, ज्यांना आता 40 डेज राहिलेत, लेट्स से 2 मार्चला समजा आपण पेपर कन्सिडर करतो मेकॅनिकलचा, तर 2 मार्च म्हणजे 28 आणि ते 30 आणि हे आता 4-5 दिवस, ओके, म्हणजे एक 34-35 दिवस. सो जर तुम्ही आज 1.5 तास करताय, राईट, जर तुम्ही 1.5 तास रोज जीकेला देताय, तुमचे टोटल नंबर ऑफ अवर्स काउंट करा किती तुम्ही दिलेत त्या पर्टिक्युलर सेक्शनसाठी किंवा त्या 20 मार्क्ससाठी. म्हणजे 1-1 तासाचे झाले तुमचे 34 पकडलं तर ते 34, राईट. आणि देन 17 17 34 ते 17, म्हणजे 34 आणि 17 51 तास होतात. 51 तास. आता जर तुम्हाला हे शेवटच्या 10 दिवसांमध्ये जर तुम्ही जीके हातात घेताय, तर तुम्हाला डेली 5 तास द्यावे लागणार फक्त जीकेला. तुम्हाला हे कळतंय टाइम मॅनेजमेंट. सो तुम्हाला काय करायचंय, रोज, हे तर मी तुम्हाला उदाहरण दिलं, ऍक्च्युअल मध्ये कोणालाही तिन्ही सेक्शन्स हँड इन हँड घेऊनच कम्प्लीट करायचे, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे.
जी काय तयारी करायची ते तिन्ही सेक्शन्स एकत्र करायचे. तुम्ही तुमचा टाइम कमी जास्त करू शकता, म्हणजे सेम तुमचा टेक्निकलचा आणि जीकेचा सेम टाइम नसणार ऑब्व्हियसली, तिकडे तुम्ही करा, कारण ते बरोबर पण आहे. टेक्निकल आपल्याला 60 क्वेश्चन्स येणार आहेत, जीकेचे आपल्याला 20 क्वेश्चन्स येणार आहेत, पण तुम्हाला टाइम तर रोज द्यायचाच आहे तिन्ही गोष्टींसाठी. ओके, एखादा दिवस जर मागे पुढे होते तर तो तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये मॅनेज करू शकता. एकदम पण रिजिड राहायची गरज नाहीये, बट मी तुम्हाला म्हणतोय ट्राय करा कम्प्लीट इथून पुढे रोज प्रत्येक दिवस तिन्ही सेक्शन्सवर काम करायचं. राईट, सो ते झालं. देन त्याच्यानंतर आहे ना चार्ट करा एक. ओके, आणि त्या चार्टमध्ये आहे ना, त्या चार्टमध्ये आता ह्या 35 दिवसांचा असेल किंवा 30 दिवसांचा असेल, लेट्स से 5 दिवस बफर ठेवूया. सो त्या चार्टमध्ये आहे ना काय मी करणार आहे हे लिहू नका, तुम्ही जे केलंत ना ते लिहा. ते का लिहा माहितीये, जर तुम्ही आज काही जिओटेक समजा लेट्स से मी रिवाइज केला आणि सॉमचे क्वेश्चन सोडवले, हे जर तुम्ही नोट डाऊन केलेलं असेल ना, तर ज्यावेळेला तुम्हाला चार्ट बघताय ना तुम्ही 3-4 दिवसानंतर तुम्हाला कळेल की अरे मला सॉम करून आता एवढा टाइम झाला, क्वेश्चन्स करून जिओटेकचे मी रिव्हिजन करून 4 दिवस झाले. आज जर मी जिओटेकचे क्वेश्चन्स घेतोय तर मला जमतायत का? जर ते क्वेश्चन जमतायत तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही 4 दिवस रिटेन ठेवताय. जर ते नाही जमत आहेत तर ह्याचा अर्थ काय, परत रिवाइज करायचंय आणि ओव्हरऑल पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला रिव्हिजन कंटिन्यू ठेवायची आहे. सो त्यासाठी त्या ट्रॅकसाठी तुम्हाला नंतर लिहा, तुम्ही पोस्ट मेहनत केल्यानंतरचे मुद्दे लिहा, दिवसभरात केलं ते आधी लिहू नका. एक ते आहे. देन त्याच्यानंतर रिव्हिजन शुड बी सेक्शनल मॅनर. ओके, हे मी तुम्हाला सांगितलंय सेक्शन आणि सेगमेंट काय असतं. एक एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगचं आमचं हे दिलं. तसं सॉम, आता सॉम बऱ्यापैकी मेकॅनिकल आणि मेकॅनिकलचा पेपर देत असल्यामुळे इलेक्ट्रिकल स्टुडंट्सना ओके म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही एकत्र देताय, आणि सिव्हिलवाले आपल्याला सॉम प्रत्येकाला माहिती आहे. सो सॉम मध्ये तुम्ही कसे सेक्शन किंवा सेगमेंट करू शकता. शिकताना तर तुम्हाला प्रत्येक चॅप्टर 1 by 1 शिकायचं आहे. राईट, पहिलं प्रॉपर्टीज, मग त्याचं स्ट्रेस स्ट्रेन कर्व, मग त्याच्यानंतर त्याचे काय एलोंगेशन असेल. राईट, त्याच्यानंतर एसएफडी बीएमडी, मग बेंडिंग स्ट्रेस, टॉर्जनल स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टी येतात. नंतर कॉलम येतो, डिफ्लेक्शन आहे, परत थिअरीज ऑफ फेलियर आहे, सगळ्या अशा गोष्टी हे चॅप्टर्स होईल. हे शिकताना आहे, पण रिव्हिजन करताना तुम्ही काय करू शकता, फर्स्ट ज्या सगळ्या प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये फोर्सेस, त्याचे फेलियर्स अँड ऑल, ते सगळं तुम्ही एकत्र ठेवू शकता. राईट, सेकंड सेक्शन मध्ये, सेकंड सेगमेंट मध्ये काय करा, एसएफडी बीएमडी ठेवा आणि सोबत त्याच्या डिफ्लेक्शन ठेवा. राईट, कारण एसएफडी बीएमडीचं बेसिक डिफ्लेक्शन मध्ये उपयोगाला येतं. ओके, ते तुम्ही एकत्र करा. देन त्याच्यानंतर बेंडिंग स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, टॉर्जनल स्ट्रेस हे एकत्र करा. त्याच्यासोबत तुम्ही त्याला काय आपलं प्रिन्सिपल प्लेन ठेवा, कॉलम ठेवा, सेक्शन्स करा. फक्त मी सांगतोय काहीतरी लॉजिक असू दे, कॉमन थ्रेड शक्य होतोय तेवढा असू दे. येस, तो फॅक्टर असू दे. बाकी तुम्ही तुमच्याने सेक्शन्स तुम्ही बायफर्गेट करू शकता. सो युअर मॉर्निंग सब्जेक्ट्स हॅव टू डन बाय मॉर्निंग इटसेल्फ. येस, फ्रॉम यू, अँड दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. मी तुम्हाला म्हटलंय 5 मॉर्निंगचे सब्जेक्ट्स कुठले आहेत, सिव्हिल इंजिनियर्स. लक्ष द्या, तुम्हाला मी सांगितलेलं आहे 5 मॉर्निंग सब्जेक्ट्स कोणते आहेत ते तुम्हाला करायचेच आहेत. आणि ती जर नाही होत आहेत तर ते तुम्हाला पुढे पण पुढच्या तुमच्या दिवसामध्ये करायचे, आणि ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, देन त्याच्यानंतर तुम्हाला बघा, मी पुजारा स्ट्रॅटेजीवर आता आपण येतोय त्या मुद्द्यावर. हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तुम्हाला आहे ना इथून पुढे जर तुम्ही रोज कन्सिस्टन्सी ठेवताय, रोज रिव्हिजन मध्ये कंटिन्युटी ठेवताय, येस, तर तुम्ही आहे ना 2 दिवसामध्ये एक टेक्निकल सब्जेक्ट घेऊन पण तुम्ही पुढे जाऊ शकता. येस, 2 दिवस. मला नाही माहिती इकडे तुमची काय प्रिपरेशन लेवल आहे, मी समजून चाललोय की बऱ्यापैकी वर्स्ट कंडिशन वाला पण ऍटलीस्ट 50 to 60% तरी त्याने लर्निंग कम्प्लीट केलेली असेल. राईट, आता ते तुम्हाला तुमच्या डेचे टार्गेट टास्क माहिती आहेत, काय काय करायचं आपल्याला बाकी आहे. ओके, सो 2 दिवसामध्ये एक टेक्निकल सब्जेक्ट जरी बघितलं ना तरी बघा ना 26 दिवस लागतात आपल्याला, एक्झामला 35 दिवस आहेत. आणि पण ते कधी शक्य होईल माहितीये, तुम्ही ह्या सगळ्यामध्ये आहे ना, ह्या सगळ्यामध्ये आपला रिव्हिजन कंटिन्युटीचा जो प्रिन्सिपल आहे हा जर सोबत फॉलो करताय ह्याच्या सोबत, तर हे अलाउएबल आहे 2 दिवसामध्ये एक टेक्निकल सब्जेक्ट. म्हणजे आज जर तुम्ही आज आणि उद्या, आज सोमवार आणि मंगळवार, राईट, म्हणजे आज 27 आणि 28 तारीख जानेवारी, जर तुम्ही एक सब्जेक्ट कंप्लीट केला, एक सब्जेक्ट, ओके, मी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये एक टेक्निकल सब्जेक्ट, तर तुम्हाला 27 आणि 28 झाल्यानंतर तो सब्जेक्ट गुंडाळून ठेवायचा नाहीये. तुम्हाला 29 तारखेला जरी तुम्ही तुमचा दुसरा सब्जेक्ट करत असाल ना, राईट, तरी तुम्हाला हा 29 तारखेला पण रिवाइज करायचा आहे, तो तुम्हाला 30ला पण रिवाइज करायचा आहे, 31ला पण करायचा आहे, 1ला पण करायचा आहे, आणि सोबत त्याच्या 29-30चा पण सब्जेक्ट ऍड होणार आहे, नंतर 31-1चा पण ऍड होत जाणार आहे. ही कंटिन्युटी आहे.
ते सुरुवातीला वेळ जातो, मी मान्य करतो, म्हणून तुम्ही किती एफिशियंटली नोट्स बनवलेत आणि तुम्ही तुमचा स्टडी रिसोर्स काय आहे त्याच्यावर ते पण गोष्टी तिथे फॅक्टर्स आहेत एक. पण सुरुवातीला वेळ जातो, पण हेच आहे ना तोच सब्जेक्ट जो आहे ना डे 1 ला तुमचे जर समजा 3 तास घेतोय ना, 3 तास घेतोय, तुमचा डे 10 ला 15 ते 20 मिनिटात होतो की नाही बघा. तीच तर मेन गणित आहे, राईट. सो ते एक आहे तुम्हाला, म्हणजे हे रिव्हिजन कंटिन्युटी आणि हे तुम्ही एकत्र जर करू शकताय तर करा, राईट. एकत्र करू शकताय तर करा. देन त्याच्यानंतर तुमचा जो दिवस आहे ना तो तुमचा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा आहे. त्याच्यामध्ये एक तुमचा मॉर्निंगचा सेशन मी तुम्हाला सांगितलं. सो तुम्हाला 3 पार्ट्स मध्ये काम करायचं आहे. म्हणजे याच्यासोबत टेक्निकल आणि तुमचे नॉन टेक्निकल मी म्हटलंय रिझनिंग आणि जी के तुम्हाला सोबत करायचं आहे. सो तुम्हाला 3 पार्ट्स मध्ये दिवस डिवाइड करा, पण तुमची टू डू लिस्ट आहे ना, येस, ती 2 टाइम तुमची बनवायची आहे तुम्हाला, 2 वेळासाठी. ओके, टू डू लिस्ट ट्वाइस फॉर अ डे. ओके, ते का म्हणतोय, लेट्स से मॉर्निंगचा सब्जेक्ट घ्या किंवा काहीतरी इम्पॉर्टंट व्हायटल जो टास्क असेल तो तुमचा फर्स्ट दिवसाची जी टू डू लिस्ट आहे ना त्याच्यामध्ये जर तुमचा कम्प्लीट नाही झाला तर तो सेम डेच्या सेकंड पार्टच्या सेकंड हाफच्या टू डू लिस्ट मध्ये तो इन्क्लूड करून सेम डेला तुम्ही तो संपवू शकाल. हे त्याच्या मागे लॉजिक आहे, राईट. सो ते एक आहे. देन त्याच्यानंतर क्वेश्चन प्रॅक्टिस साठी आहे ना, क्वेश्चन्स राईट सिलेक्ट करा आणि रोज 1 तास इनफ आहे. ओके, रोज 1 तास इनफ आहे तुम्हाला क्वेश्चन्स करायला. बाकी आपल्याला मॉक टेस्ट मधून त्या गोष्टी कव्हर करायच्या. सो पण पहिल्यांदा तो तुम्हाला 1 तास तरी ऍटलीस्ट डेडिकेटेडली तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस साठी ठेवा. ओके, आणि हे जे काही प्लॅन करताय ना ते तुमचे राहिलेले दिवस -10 ह्याच्यासाठी करा. हे 10 काय आहे, इथे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये परत जे झालंय ना ते परत म्हणजे ईट स्लीप रिपीट वाला काय ते ईट स्लीप रिवाइज आणि क्वेश्चन सॉल्विंग आणि देन परत स्लीप रिपीट व्हॉट एव्हर. ओके, सो क्वेश्चन सॉल्विंग, रिव्हिजन, रिव्हिजन, क्वेश्चन सॉल्विंग, सॉल्विंग क्वेश्चन अँड रिव्हिजन, हे तुम्हाला फॉलो करायचं आहे ह्या 10 दिवसामध्ये. आणि मॉक असेल तर ऑब्व्हियसली मॉक ती क्वेश्चन प्रॅक्टिस मध्ये येते. सो देन त्याच्यानंतर टू जॉईन माय ओन डिझाईन गायडेड मॉक टेस्ट. येस, मी ह्याच्यावर येतो. ऍक्च्युअल मध्ये मी स्वतः ह्याच्यावर बरीच मेहनत लागली, बराच टाइम माझा गेलेला आहे, पण ते चांगल्या वे मध्ये पण तुमच्या समोर मी घेऊन येतोय. ती मॉक टेस्ट आहे ना, आपण त्याच्यावर थोडं बोलूया. येस, तुम्हाला माहिती असेल नसेल पण आपण नुकतंच कालच मी पहिला आपला व्हिडिओ आपले MH इंजिनियर्स अकॅडमी या नवीन आपल्या इंजिनिअरिंग मध्ये आपण पहिले तर त्यांना वेलकम करूया. येस, म्हणजे आम्हाला करा. येस, आम्ही एक आहोत. सो MH इंजिनियर्स एंटर करताय आणि त्यांनी मला सांगितलेलं की सर मुलांसाठी आता ज्या काही आता ऍक्च्युअल मध्ये आपण बेस्ट फॉर्मॅट मध्ये जे देऊ शकतो ते द्यायचंय. बघा आम्ही पण क्रॅश कोर्स घेऊन येऊ शकलो असतो, त्याचे काही मोठी गोष्ट नव्हती, पण सगळ्यात ऍक्च्युअल मध्ये आहे ना मॉक टेस्ट ह्या इम्पॉर्टंट राहणार आहेत BMC साठी. आणि मला माहिती आहे ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि मला माहिती आहे क्वेश्चन्स कसे फॉर्मॅट होणार आहेत, सेट होणार आहे. सो मी माझा एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला युजफुल होण्यासाठी मी तुमच्यासमोर टेस्ट सिरीज घेऊन येतोय, राईट. सो आपण हे गायडेड बघा, गायडेड मॉक टेस्ट आहेत. हे गायडेड उगाच आपलं काहीतरी चांगलं नाव द्यायचं म्हणून ते दिलेलं नाहीये, राईट. सो त्याच्या मागे अर्थ आहे. ते काय करणार आहे, तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज दिले आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडलं. तुम्हाला मग तुमचे द्या, अटेम्प्ट करा, नाही करा नका करू, किती केलेत किंवा त्याचा काय यूज झाला, असं काही तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाहीये. तुम्हाला काय होणार आहे, मॉक टेस्ट आहेत ना याचं मी शेड्यूल पण इथे मेन्शन केलेलं आहे. सो मॉक टेस्ट तुम्ही दिल्यानंतर त्याचं कसं अनालिसिस असलं पाहिजे, कसं त्याच्यामधून तुम्ही युजफुल आउटकम्स, युजफुल क्रंच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, कसं तुमचं मिस्टेक ट्रॅकिंग असू दे, कसं तुमचं सगळ्या गोष्टी स्वतःला अनालिसिस करायच्या असू देत, त्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला सांगणं. आणि त्याच वेळेला तुम्हाला मॅक्झिमाइज तुम्हाला करता येतील मार्क्स ऍक्च्युअल पेपरमध्ये तुमच्या, राईट. सो त्याचा सगळा गाईड करायचा सगळा व्हिडिओ एक तुम्हाला प्रॉपर मेंटॉरिंगचा मी सिरीज आपल्या ऍपवर असणार आहे, जिथे आपल्याला तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची आहे. ही टेस्ट सिरीज तुम्हाला कुठे मिळणार आहे, आपला MH इंजिनियर्स अकॅडमी आताच आपण ऍप लॉन्च केलेला आहे. तो जसा अँड्रॉइड वर आहे तसाच iOS वाल्यांसाठी पण असणार आहे. सो MH इंजिनियर्स अकॅडमी तुम्ही आताच सर्च करून जर तुम्ही हा ऍप डाउनलोड करता तर तुम्हाला 29 जानेवारी किंवा त्याच्या आधी पण ओके तुम्हाला फर्स्ट टेस्ट ही जी मिळणार आहे ना ही तुमची पहिली फ्री असणार आहे. येस, ही पहिली फ्री असणार आहे. सो तुम्ही ही बघा कितपत तुम्हाला पटते, रुजते, ओके, झेपते. देन त्याच्यानंतर तुम्ही आपण आपल्या पुढच्या टेस्ट सिरीज अनलॉक करण्यासाठी तुम्हाला मग
नॉमिनल प्राइस तुम्हाला पे करावी लागेल. पण एवढं डेफिनेटली आहे, कुठल्याही एजन्सीकडून आम्ही टेस्ट सिरीज बनवून घ्यायची म्हणून बनवून घेतलेली नाहीये. ऍक्च्युअल मध्ये मी स्वतः याच्यावर काम केलेलं आहे. सो तुम्हाला चांगलाच ह्याचा फायदा होईल. आणि ह्याच्यामध्ये जे पुढे आता आपण ज्या नॉन टेक्निकलच्या मुद्द्यांवर येतोय ना, त्या पण तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतील. हे एकदा शेड्यूल बघून घ्या. आपण 29 तारखेला पहिली टेस्ट टाकतोय, देन 2 तारखेला 5, 9, 13, 16, 19, 23, 26 आणि 28 असे आपले 10 टेस्ट आहेत. ह्याच्यामध्ये ACJE साठी मी काय केलेलं आहे, सेपरेट न देता, कारण बरेच पैकी मुलं ACJE दोन्ही पेपर देणार आहेत आणि हे सिव्हिलचं आपण लॉन्च करतोय सध्या. सो मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल साठी माझे खूप जोरदार प्रयत्न चालू आहेत. जर ते ह्या पुढच्या 1-2 दिवसामध्येच मला कळेल फायनल, जर ते होतं तर सेपरेट मी येईनच. येस, पण आता डेफिनेटली हे सिव्हिल साठीच आहे. सो ACJE आपण काय केलेलं आहे, ज्या 3 टेस्ट आहेत ना, ह्या पहिल्या बेसिक आहेत, देन त्याच्यानंतर थोडीशी एक लेवल थोडीशी वाढली आहे, देन त्याच्यानंतर लास्टच्या 4 आहेत ह्या आपल्या प्रॉपर ऍडव्हान्स आहेत. ह्याच्यामध्ये प्रॉपर ACJE तुमचं कव्हर होऊन जाते. राईट, तुम्हाला माझ्याकडून बेस्ट अनालिसिसच्या गोष्टी समजतील, ऍक्च्युअल तुम्हाला युटिलाइज चांगलं करता येईल ह्या टेस्ट देऊन. आणि ते तुम्हाला ह्या डेट्स पण आहेत, कारण कसं आहे आपल्याला एक्झामचं शेड्यूल आलेलं आहे, एक्झामच्या डेट्स माहिती आहेत, तर आपल्याला ह्या मॉकच्या टेस्ट देणं पण ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती. सो त्याच्यामुळे विथ ह्या टेस्टला बाउंडेड राहून आपल्याला ऍपवर हे टेस्ट अपलोड होणार आहेत आणि तुम्ही ते देऊ शकता. राईट, सो ऍपचं सांगितलं बघा, आपला हा नंबर आहे 8055858889. काय आहे, 80 55 85 88 89. ओके, जर काही क्वेरी असेल तर तुम्ही ह्याला डेफिनेटली रीच आउट करू शकता कॉल करून. ओके, सो आपला प्ले स्टोअरवर तर हे आहे. येस, हा आपला लोगो आहे आणि प्ले स्टोअरवर MS इंजिनियर्स अकॅडमी किंवा आपला युट्यूबला सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. राईट, सो तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल हे सांगितलं. आता आपण नॉन टेक्निकलच्या गोष्टींवर येतोय ना. हा, येस, नॉन टेक्निकल सूर्यकुमार स्ट्रॅटेजी. ऍक्च्युअल मध्ये सूर्यकुमार स्ट्रॅटेजी आहे ही पुजारा स्ट्रॅटेजी नाही आहे. पुजारा स्ट्रॅटेजी तुम्हाला कुठे इम्प्लिमेंट करायची आहे, जिथे ऍक्च्युअल शिअर डिटर्मिनेशनची गरज आहे, जिकडे तुम्हाला रिव्हिजन कंटिन्युटी, त्या ऍक्च्युअल मध्ये रिव्हिजन कंटिन्युटी म्हणजे काय आहे, टफनेस आहे तुमच्यामधला, तो तुम्हाला तिथे इम्प्लाय करायचा. नॉन टेक्निकल साठी आहे ना, सगळ्यात पहिला आपण सूर्याची स्ट्रॅटेजी मी का म्हणतोय तिथे आपण येऊया. त्याच्या आधी आहे ना, बघा रिझनिंगचे क्वेश्चन, आपला पहिला मुद्दा तेच सांगतोय, रिझनिंगचे क्वेश्चन्स त्याच्या आन्सर सोबत रीड करणं हे एक आर्ट आहे. रिझनिंग काही मोठं नाहीये, आपण इंजिनियर्स आहोत. राईट, सो ते डुएबल आहे. फक्त काय होतं माहितीये, आपण रश करण्यामध्ये आणि जस्ट टू सीक मार्क्स, कसे मला मार्क्स मिळतील या एकाच गोष्टींमध्ये आपण बऱ्याच गोष्टी स्किप करून जातो. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्ही काय करा, मी तर बेस्ट सांगेन RS अगरवाल आता घ्या. RS अगरवाल मध्ये मी पुढे टॉपिक पण मेन्शन केलेत. तुम्हाला काय करायचंय, त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला पहिलं वाचायचे आहेत, क्वेश्चन्स आणि त्याचं सोल्युशन हे तुम्हाला वाचून तुम्हाला समजून घ्यायचंय की काय कसा टाईप आहे, काय कुठल्या जॉनरमध्ये जेनियरमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारतायत. राईट, सो ते तर आर्ट आहे. आणि जर RS अगरवाल नाही तर तुम्ही तुमचे रिसोर्सेस आहेत ते तुम्ही यूज करू शकता. पण वाचणं हे महत्वाचं आहे. रिझनिंगचे क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि जे वाचताय ते पण क्वेश्चन अँड आन्सर फॉर्मॅटच आहे ना. तो एकदा तुम्हाला तो व्यवस्थित कळतो ना, लगेच 10 क्वेश्चन करून बघा. तुम्ही नेक्स्ट डेला परत त्या टॉपिकवर येता आणि मग तुम्हाला नाही जमत का, डेफिनेटली जमणार. सो ते आहे. देन त्याच्यानंतर डू ऑल मेन्शन टॉपिक्स ऑफ रिझनिंग. हा, ते मी सांगितलं RS अगरवाल, नाहीतर तुम्ही तुमचा रिसोर्स वापरा. ओके, आणि हे तुम्हाला रेग्युलर करायचं. हे मी तुम्हाला आधी पण म्हटलेलं माझ्या आधीच्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये, पण मी त्याच वेळेला म्हटलेलं की तुम्हाला टेक्निकल सोबत हँड इन हँड तुम्हाला रिझनिंग घेऊन जायचंय. राईट, सो ते त्याच्यामध्ये काही एक्सटेन्शन असं नाही. देन त्याच्यानंतर अटेम्प्ट द रिझनिंग क्वेश्चन सेक्शन्स फ्रॉम लास्ट टू फर्स्ट. येस, हा एक्झामचा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. मॉकच्या वेळेला करून बघा. मी म्हणत नाही डायरेक्ट तुम्ही एक्झाम डेला हे असंच करा. मॉकच्या वेळेला तुम्ही ट्राय अँड टेस्टेड करूनच मग पुढे जा, डिसिजन घ्या. पण पर्सनली मी ओपिनियन तुम्हाला सजेस्ट करेन की नॉन टेक्निकल मध्ये रिझनिंगचा सेक्शन ज्यावेळेला तुम्ही अटेम्प्ट कराल त्यावेळेला लास्ट क्वेश्चन पासून फर्स्ट क्वेश्चन कडे या. राईट, पण हे डिपेंड ठेवा. ओके, आपल्या मॉकवर. सो जीके साठी मी काही ऍक्च्युअल मध्ये वेल रिसर्च अनालिसिस केलेले टॉपिक घेऊन आलोय, ते नोट डाऊन केलेले आहेत, पुढे पण आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि ते तेवढेच करा. राईट, असं नाही मी म्हणत आहे की ते तेवढेच करा आणि तुम्ही 20 मार्क घेऊन जा, नाही. पण नक्कीच ते हेल्पफुल आहेत तुम्हाला ऍड इक्वेट मार्क्स द्यायला जीके मध्ये. आणि आता ती वेळ नाहीये ना गो,
तुम्ही स्वतः काहीतरी शोधताय, पुस्तकाची पानं घेताय, असा पुस्तकांचा गट्टा समोर ठेवताय, तात्यांचा टोकळा आहे, अरिहंत आहे, लुसेंट आहे आणि हे आहे ते आहे, हे आता काही वेळ नाही ना, किंवा काही करंट अफेअर आहे, हा वेळ नाही. सो मी काही टॉपिक्स घेऊन आले ते तेवढे करा. देन त्याच्यानंतर डू नॉट ट्राय टू रिमेंबर इन जीके. येस, जीके मध्ये आपल्याला काही लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका, वाचत चला आणि शक्य असेल तर दोन म्हणजे जे वाचले आहेत ना त्या मुद्द्यांवर परत तुम्ही ज्याला सेकंड टाइम रिव्हिजन करताना या, म्हणजे 2 रीडिंग तुम्हाला, रिव्हिजन म्हणजे रीडिंग, राईट, तुम्हाला जीके मध्ये ते इनफ आहेत. येस, हे रिझनिंगचे टॉपिक्स आहेत, हे प्रत्येक जण तुम्ही नोट डाऊन करू शकता. ज्यांच्याकडे RS अगरवाल आहे ते त्यांना लगेच कळेल. इथे बघा फक्त एक सांगण्यासारखं आहे, मी पझल्स मध्येच सिटिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे. येस, सिटिंग अरेंजमेंट इज काइंड ऑफ वन ऑफ काइंड टाइप ऑफ पझल्स. ओके, सो तुम्हाला हा एक स्पेसिफिक पॉइंट आहे ना, तुम्हाला क्वेश्चन दिसला की लगेच स्किप करायचं. म्हणजे काय करायचं आहे, तो सोडायचा आहे का नाही, तुम्हाला तो स्टडी नाही करायचा आहे का, तर तसंही मी म्हणत नाहीये. मी काय म्हणतोय, तुम्हाला आता तो शिकायचा आहे, स्टडी करायचा आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, सगळं करायचं आहे. पण ज्यावेळेला एक्झाम मध्ये जाल ना आणि पेपर देताय ना, हे मॉक मध्ये पण करायचं आहे तुम्हाला, तो क्वेश्चन दिसला ना सिटिंग आणि पझल वाला, ओके, म्हणजे सिटिंग अरेंजमेंट एक सब टाईप आहे पझल्स मध्ये. सो तो तुम्हाला दिसला ना, तो तुम्हाला त्यावेळेला स्किप करायचा आहे. बाकीच्या रिझनिंगचे ह्या सगळ्या मुद्द्यांमधले रिझनिंगचे क्वेश्चन सोडवायचे आणि मग जिथे टाइम अलाव राहतोय ना त्यावेळेला परत इथे यायचं, राईट. सो ते एक सांगण्यासारखं होतं. बाकीचं तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. नॉन व्हर्बल रिझनिंगचे हे काही पॉइंट्स आहेत, राईट. म्हणजे टोटल हे 13 आणि प्लस हे 4-5 असे काहीतरी बनतात. सो तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप जास्त आहे, हे खूप जास्त नाही आहे जर तुम्ही ऑन अ रेग्युलर डेली बेसिस करताय तर, राईट. सो ते आहे आपले हे रिझनिंगचे टॉपिक्स. येस, जनरल नॉलेज मी तुम्हाला म्हटलेलं ना, मी हे मुद्दे घेऊन आलेलो आहे. तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ पॉज करा आणि ऍक्च्युअल मध्ये हे लिहून घ्या. आणि आपले जे टेलिग्राम चॅनेल्स आहेत, आपलं UNM वर्तुळ आणि आपलं MH इंजिनियर्स अकॅडमीचं, सो इथे तुम्हाला टेलिग्रामवर हे मिळून जातील, राईट, ह्याचा PDF मिळून जातील. नाहीतर आपला तो नंबर दिलेलाच आहे, तर त्याला रीच आउट करा आणि याची PDF पण तुम्हाला मिळू शकते. पण आपला ऍप डाउनलोड आताच करून ठेवा, कारण तो आता आपण एंट्री केलेली आहे इंजिनिअरिंगच्या एक्झाम्स मध्ये. इथून पुढे आपण बेस्ट वे मध्ये मुलांसाठी आपण काम करणार आहोत. सो तुम्हाला आपला ऍप आणि तो नंबर तुम्हाला लागेल. सो हे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत, म्हणजे चालू घडामोडी. आता इथे मी स्पेसिफिक प्रॉपर मराठी आणि इंग्लिश मध्ये प्रॉपर लिहिलेलं आहे, ते व्यवस्थित वाचून घ्या. उगाच मी इथे ते अगेन स्वतःला परत ते डिक्टेट करून मला तुमचा वेळ नाही घालवायचा. ऑलरेडी आय गेस बराच वेळ झालेला आहे. सो हे एक तुम्हाला जनरल नॉलेजचे हे मुद्दे घेऊन यायचे होते आणि मला असं वाटतं मी बेस्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जे काही मला माझा अंडरस्टँडिंग आहे, माझी कॅपेबिलिटी आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला समजवायचा प्रयत्न केलेला आहे. सो आय होप रोज तुम्हाला मेहनत घ्यायची. तुम्ही माझी स्ट्रॅटेजी फॉलो करा नका करू, कोणाची करा, काही करा, पण तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. माझ्यासाठी नाही, त्यांच्यासाठी नाही, तुमच्या स्वतःसाठी, राईट. हे लक्षात ठेवा. सो थांबवायचं इथे सेशन आपलं. येस, आपण परत भेटूया. एक जर तुमचा चांगला आपल्या टेस्ट सिरीजला चांगला रिस्पॉन्ड करा, कारण खरोखर मेहनत केलेली आहे त्याच्यासाठी. आणि जर तुमचा चांगला रिस्पॉन्स येतोय तर लगेच आपण टेस्ट सिरीज डेडिकेटेड म्हणजे कसे ते युटिलाइज करायचे आपण त्याचा एक युट्यूबला व्हिडिओ घेऊ. त्याच्यामध्ये आपण बेस्ट वे मध्ये आपण सांगूया, टेस्ट सिरीज बद्दल अजून बोलूया. कारण मॉक टेस्ट सिरीज असं नाहीये की एक्झाम आली आहे आणि द्यायची आहे म्हणून मुलांसमोर आणली आहे, पण ऍक्च्युअली एक्झाम डिमांड करते. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, जर गरज असेल तरच कुठेतरी तुम्ही तुमचा टाइम इन्व्हेस्ट करा कुठल्या कोर्समध्ये. अदरवाईज तुम्ही तुमच्याकडे जर इनफ स्टडी मटेरियल असेल, तुमचे हँड रिटन नोट्स बेस्ट त्याच्यासाठी एक उपाय आहे. तर मी म्हणतो की तुम्ही तुमचं रिव्हिजन आणि क्वेश्चन सॉल्व्हिंगवर भर द्या, राईट. सो हॅव अ गुड डे. आणि ऍक्च्युअल मध्ये खरोखर मेहनत घ्या. काही असेल, कम्फर्ट असेल, होत नसेल, काही असेल, ठीक आहे, मला कॉन्टॅक्ट करा, पण स्वतःवर मेहनत घ्या. आणि खरोखर म्हणजे हे दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत. येस, सो प्रयत्न खूप चांगल्या वेळेने करा आणि आयुष्यामध्ये अबंडन्स तुमच्या लवकरच येऊ देत. आणि येस, सो इट्स टाइम टू सायनिंग ऑफ. जय हिंद.